नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात नागपूरच्या बातमीने। मेट्रोचा निर्माणाधीन पुलाचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे। नागपूरच्या पारडी भागातली घटना आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बघ्यांच्या गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। नागपूरच्या पारडी भागात मेट्रोच्या निर्माणाधीन पुलाचा काही भाग जो आहे तो कोसळला। अजून तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पुढे येते आहे आणि बघ्यांच्या गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। ही दृश्य आपण बघतोय। नागपूरच्या पारडी भागातला हा निर्माणाधीन पूल आहे, ज्याचा काही भाग कोसळलाय। बघा तो कशा पद्धतीने कोसळला। सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं आतापर्यंत काही वृत्त नाहीये, पण जर याच्या खालून जर काही वाहतुकीची ये जा असली असती आणि जर कोणी असतं तर मात्र कठीण प्रसंग जो आहे तो ओढावला असता। बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय माहिती याबद्दल? विशालनीची अत्यंत धक्कादायक अशी संपूर्ण घटना आहे। नागपूरच्या एचबी टाउन परिसरामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे। मागच्या काही महिन्यापासून इथे मेट्रोचं काम सुरू होतं। निर्माणित नवीन पूल होता, त्या पूलचे साधारण 9 ब्लॉक्स खाली कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे। साधारण 25 ते 30 फुटापर्यंतच्या अंतराचे सर्व ब्लॉक्स खाली आले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, कारण की त्या खालनं जाणारी वाहतूक ही त्या ब्लॉकच्या खूप दूरवरून जात असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र निश्चित अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे। आम्ही या संदर्भात नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांना सांगितलं की काही तांत्रिक चुकीमुळे ही घटना घडली असावी, पण या संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे। एकूणच जर का बघायचं झालं तर हे जे छोटे छोटे ब्लॉक्स असतात हे केबलच्या साह्याने पूर्ण जोडलेले जातात आणि एक स्ट्रक्चर उभं केलं जातं। एका खांबापासून दुसऱ्या खांबापर्यंत मध्ये जे वेगवेगळे ब्लॉक्स असतात ते जोडून हे स्ट्रक्चर उभं होत असताना काहीतरी तांत्रिक चुका झाल्या असा मेट्रोकडनं सांगितलं जात आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल। त्यामुळे निश्चितच मेट्रोचं आतापर्यंत जे काम झालं या भागामध्ये ते मागच्या अनेक दिवसापासून रेंगाळलेलं होतं आणि आता स्थानिकांनी या कामाच्या दर्जाबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले गेले आहे त्या स्थानिकांकडनं। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांनी गर्दी केलेली आहे। मात्र आता काही वेळाआधी तिथे पोलीस पोहोचलेले आहे आणि मेट्रोचे कर्मचारी अधिकारी देखील पोहोचत आहे आणि सर्व सविस्तर माहिती मेट्रोकडनं यानंतर दिली जाणार आहे। मी थोडं थांबवतोय तुला। आपल्याबरोबर स्थानिक नगरसेवक पुरुषोत्तम हजारे देखील आहेत। पुरुषोत्तम हजारेजी, ज्या प्रकारे निर्माणाधीन पुलाचा म्हणजे मेट्रोच्या निर्माणाधीन पुलाचा हा काही भाग जो आहे तो कोसळलाय, मोठी घटना घडली असती। सुदैवानं तसं काही घडलेलं नाही आता तरी, या क्षणापर्यंत तसं वृत्त येतंय। पण काय म्हणणं आपलं याबद्दल? सर, हा मेट्रोचा पूल नाही सर, उडान पूल आहे। हा जो कळमण्याकडे जातो सर पारडीवरनं। बर हा मेट्रो उडान पूल आहे सर। हा अच्छा, उड्डाण पुलाचा हा भाग आहे। बर, पारडी कापची पासून जो आलेला आहे बर, तो उडान पूल आहे सर। हा मेट्रोचा पूल नाही। एचबी टाउन ते आपल्या भारतनगर चौक कळमण्यापर्यंत हा पूल भारतनगर चौक मध्ये सर 12 गार्डर पडलेले आहे आणि फक्त तिथे जीवितहानी कोणती झालेली नाही। परंतु थोडा अगर 2 पायल अगर मागे अगर कोसळला असता तर कमीत कमी 10-20 लोक, जे चौक आहे भारतनगर चौक, तिथे ट्रॅफिक असते खूप मोठ्या प्रमाणात, 10-20 लोकांची तिथे जीवितहानी झाली असती। याला काय टाळता येत नव्हतं। 2 अगर गार्डर मागे सरकलं असतं तर सर। बर बर पण म्हणजे बऱ्याच दिवसांपासून याचं काम सुरू होतं किंवा रेंगाळलेलं होतं अशी माहिती कळते। म्हणजे काम खूप दिवसापासून सर रेंगाळलेलं आहे। हा अति एकदम कोणत्या प्रकारच्या म्हणतो त्याला निष्कृत दर्जाचं काम या ह्याच्यामध्ये दिसून आलंय। पूर्ण रेती दिसून राहिली। आम्ही सगळं आता इथे मीडियावाले पोहोचलेले आहे। आपण पण बघून घ्या, या गार्डर मध्ये सिमेंट कमी प्रमाणात दिसते। म्हणजे गार्डर पडला तर रेती अशी म्हणजे सांडायला लागली होती सर। बर, म्हणजे हे काम कोण करतंय? कोणाच्या देखरेखीखाली हे काम होतंय? सर इतके स्थानीय आमदार याच्याखाली देखरेख त्यांच्या कमिटीमध्ये सर हे आहे। इतके जे स्थानीय आमदार आहे भारतीय जनता पार्टीचे कृष्णाजी खोपडे, त्यांनी त्या उडान पुलाचं भूमिपूजन वगैरे केलं होतं मोठ्या मंत्र्याच्या हाताने आणि त्यांच्या देखरेखीखाली हे उडान पुलाचे काम सुरू होतं सर आमदारांच्या। बर, साधारण किती दिवसापासून याचं काम रेंगाळलं होतं? किती दिवसापासून काम सुरू आहे? 3-4 वर्ष झाले सर हे काम रेंगाळलेलं आहे। कोणत्याही प्रकारचं काम सुरू होतं नाही। 3-4 वर्ष झाले हे काम रेंगाळत गेलेलं आहे सर। बर, या पुलाच्या दर्जाबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? काय म्हटलं सर? या पुलाचा जो एकूण दर्जा आहे किंवा ज्या पद्धतीने याचं काम झालं होतं त्याबद्दल आपल्या मनात काही शंका आहेत का? हा सर, माझ्या मनामध्ये खूप मोठ्या शंका आहेत, कारण की हे आपण बघतो काम जे उडान पुलाचं केलं
दिल्लीला बघितलं आहे, परंतु हे जे काम आता आमच्या समोरच ते गाठ पडलेलं आहे, मी अगदी त्याच्या 15 फुटावरती बाजूला आहे त्या गाठच्या, जे पडले कोसळलेले गाठ बघून आलो आम्ही सगळे लोक, मीडिया वगैरे वाले म्हणून राहिले की एकदम निष्कृष्ट दर्जाचे काम आहे आणि यामध्ये सिमेंटचा वापर कमी केला गेला आहे आणि ते जे राख आहे आपली इथली कोराडीतली त्याचा वापर जास्त केलेला आहे असं लोकांचं म्हणणं आहे. इथं म्हणणं आहे. बरं पुरुषोत्तमजी, हे सांगा की कुठून कुठपर्यंत जाणारा हा उड्डाण पूल होता? सर हा पूल सर आपल्या नाका जो पारडीचा टोल नाका होता पारडीचा त्या तिथपासनं सर हा आपला कळमना जो चौक आहे, बाजार चौक कळमण्याच्या त्या चौकापर्यंत सर हा उड्डाण पूल होता. 2-3 ठिकाणी गॅप पण पडलेले आहेत, त्या निदर्शनात आणून दिले आम्ही मागे, यांच्या आपल्या मेट्रोवाल्यांच्या निदर्शनात आणून दिले आणि आपल्या उड्डाण पूलच्या कमिटीच्या निदर्शनात आणून दिले, परंतु त्यांनी काही लक्ष दिलं नाही. मागे 2 वर्षा अगोदरच आम्ही कळवलं होतं की इथे गॅप पडलेली आहे, परंतु त्यांनी काही लक्ष दिलं नाही, म्हणून आज हे हानी झालेली आहे इथे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. नागपूरमधल्या उड्डाण पुलाचा हा भाग आहे जो भाग कोसळल्याचा आपण बघतोय. जसं आपल्याला तिथले स्थानिक नगरसेवक पुरुषोत्तम हजारी सांगत होते की थोडासा हा जो भाग आहे म्हणजे आणखीन त्याच्या मागचा जर काही भाग जो आहे तो जर कोसळला असता तर मात्र यामध्ये जीवितहानी झाली असती. सुदैवाने ते होऊ शकले, सुदैवाने ते झालेलं नाही आहे, पण जो प्रकार घडला तो धक्कादायक आहे आणि अर्थात याची चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ती केली जाते. पुढे पाहूयात, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे. मुंबई काँग्रेस जी आहे ती आता महानगरपालिकेमध्ये 227 जागा लढवणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ही माहिती दिली आहे. भाई जगताप यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर हे मोठं वक्तव्य केलं. यापूर्वी देखील काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या संदर्भातला नारा दिला होता आणि तेव्हा त्यांची भूमिका ही स्पष्टपणे दिसून आली होती किंवा त्यांच्याकडून असं देखील सांगितलं गेलं की अर्थात वेळेनुसार हा निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठी घेतील. पण आता राहुल गांधींच्या भेटीनंतर जर भाई जगताप थेट मुंबई महापालिकेच्या निवडणुका म्हणजे मुंबई महापालिकेच्या 227 जागा स्वबळावर लढण्याच्या संदर्भातला जर नारा देतात किंवा तसं वक्तव्य करतात तर याचाच अर्थ त्यांनी याविषयी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली असावी. अर्थात प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्या अनुषंगाने भाई जगताप यांनी ही घोषणा करणं हा मोठा निर्णय म्हणता येईल. यानंतर पाहूयात, क्रूज पार्टीतील ड्रग्ज प्रकरणी अटकेत असणाऱ्या शाहरुख खानच्या मुलासाठी आता शिवसेना नेते किशोर तिवारी हे पुढे आलेले आहेत. त्यांनी या संदर्भात एक याचिका जी आहे सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे आणि आता यावरनं शिवसेना आर्यन खानच्या समर्थनासाठी मैदानात आली आहे का याबद्दलची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपण बघतोय. NCBच्या कारवाईवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे जामीन हा अधिकारच आहे आणि जेल हा अपवाद आहे. पण या केसमध्ये अपवाद जो आहे तो अधिकार करून NCB वापर करत आहे. तर ज्युडिशियल ऑफिसर NCBचे काम बघणारे व NCBचे अधिकारी या सर्वांच्या कारवाईची चौकशी व्हावी आणि समीर वानखेडे जे झोनल डायरेक्टर आहे ते महाराष्ट्र सरकारची बदनामी करतात व बॉलिवूड विरुद्ध त्यांचा आकस आहे. कारण त्यांच्या पत्नी या सिनेमामध्ये काम करतात, याच्यामुळे ते आकसापोटी काम करतात, हा माझा आक्षेप आहे. भाजप आमदार राम कदम यांनी यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. जी कारवाई महाराष्ट्र सरकारनं पण करायला हवी होती, स्वतः तर कारवाई करायची नाही, पण जे ड्रग माफियांच्या विरोधात कारवाई करतायत त्या अधिकाऱ्यांना अपमानित करायचं, बदनाम करायचं, कुणाचं समर्थन करताय तुम्ही? ड्रग माफिया तुमचे कोण लागतात
का त्यांच्याकडून पण तुम्हाला वसुली सुरू आहे? सुप्रीम कोर्टात जाण्याचं कारण ड्रग माफियांकडून येणारी वसुली थांबू नयेत हा या सरकारचा प्रयत्न आहे का? या गोष्टींची उत्तरं या 3 पक्षाच्या वसुली सरकारला द्यावी लागतील. पुढे बघूयात, राज ठाकरेंचा 23 तारखेला मुंबईत मेळावा पार पडतोय आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. तर त्यासाठी आज राजगडमध्ये मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर या मेळाव्याच्या वेळी कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करणार असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. खूप दिवसानंतर राज ठाकरेंची मुंबईमध्ये सभा होते. कशा स्वरूपाचं मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे? असं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये असेल किंवा पुणा, नाशिक, कल्याण, डोंबिवली या सर्वच ठिकाणी गेले काही महिने सातत्याने पक्षातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या बैठका चालू होत्या आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्याच्या सुरू होत्या. त्या आढावा घेतल्यानंतर त्याचे विविध ठिकाणचे अहवाल राजसाहेबांकडे सादर करण्यात आल्यानंतर आता राजसाहेबांनी मुंबईमधल्या सर्व शाखाध्यक्षपर्यंतचे पदाधिकारी म्हणजे ज्यामध्ये विभाग अध्यक्ष असतील, उपविभाग अध्यक्ष असतील आणि शाखाध्यक्ष अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी हा मेळावा ठेवलेला आहे. तो भांडूपला 23 तारखेला सकाळी 11 वाजता होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी आणि त्याच्या ज्या काही सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना देण्यासाठी आज आम्ही विविध मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची इथे बैठका घेऊन त्यांना त्या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करतोय. पुढली बातमी अशी की दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री निधीतून ही रोषणाई साकारण्यात आली आणि या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर निशाणा साधला. रोषणाईसाठी इटलीहून दिवे आणले आणि हा योगायोग आहे की इटलीचं लांगुल चालन आहे असा सवाल मनसेनं उपस्थित केला. यापूर्वी सुद्धा शिवाजी पार्क मैदानाच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरनं शिवसेना आणि मनसेमध्ये शाब्दिक सामना रंगला होता. 2 महिन्यांपूर्वी शिवाजी पार्क सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला उचलेकरांचा पक्ष म्हटलं होतं. शिवाजी पार्क भागात मनसेच्या संकल्पनांची शिवसेना कॉपी करत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता. असं काय त्या दिव्यामध्ये की ते इटलीवरनं आणावे लागले आणि 1.25 कोटी रुपये मुख्यमंत्री निधीतून त्याच्यासाठी खर्च झालेला आहे. आज भारताने अण्वस्त्र बनवलेली आहेत, मंगळावर यान जात आहे भारताचं आणि आपल्याकडे दिवे नाही बनत. एवढं इटलीवरनं आणण्याची गरज काय? तर हे फक्त योगायोग आहे का इटलीचं लांगुल चालन आहे असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात निश्चितपणे येणार. हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणणार आहे का? इलेक्शनच्या पार्श्वभूमीचा काही विषय नाही आहे. हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं, ते आमच्या रक्तात आहे. आणि सन्माननीय राजसाहेब यांनी नेहमीच बाळासाहेबांचे विचार पुढे नेलेले आहेत आणि तेच नेऊ शकतात असा जनतेलाही सुद्धा विश्वास आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर बातमी आपण बघणार आहोत. शिवसेना खासदार भावना गवळी यांना उद्या ईडीने चौकशीला हजर राहण्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. त्यांना हजर राहावं लागणार आहे. भावना गवळी यांनी चौकशीला हजर राहण्याकरता 15 दिवसांची वेळ मागितली होती. ती वेळ संपली असून उद्या चौकशीला हजर राहण्याकरता ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावला आहे. त्यामुळे उद्या त्यांना चौकशीला हजर राहावं लागणार आहे. पुढे बातमी आहे. उपनगरातनं अंबरनाथच्या गायकवाड पाडा या भागात एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. क्षुल्लक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं कळतं आणि या हल्ल्यात अमित भोईर नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. दसऱ्याच्या दिवशी अमित आणि त्याचा चुलत भाऊ विनोद हे घराबाहेर उभे असताना तिथे सुमित गोमरे, कुणाल बंगाली आणि प्रदीप उर्फ राजा हे तिघे येऊन दारू पिऊ लागले आणि त्यामुळे विनोद याने त्यांना कानाखाली मारत तिथून पिटाळून लावलं. याचा राग धरून या तिघांनी अमितला मारहाण केली. या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसापूर्वी आरोपी जे आहेत सुमित गोमेर आणि त्याचा भाऊ बारकिया आणि वानखेडे यांनी त्याला चॉपरने पोटामध्ये आणि हातावर वार केले. त्याच्यावरून पोलीस स्टेशन येथे 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तपास सुरू आहे.
पुढे पाहूयात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि इतर दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि हा हल्ला करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। गुजरातच्या वापी इथून विठ्ठलवाडी पोलिसांच्या पथकाने नरेश वासवानी, उमेश कृष्णानी आणि शशी जुमनानी यांना बेड्या ठोकल्यात। दरम्यान आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यामधले जे प्रमुख 3 आरोपी होते त्यांचा शोध विठ्ठलवाडी पोलीस घेत होतं। त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात यांनी डिटेक्शन ब्रँचचं 2 पथक तयार केलेले होते। त्या अनुषंगाने त्यांनी आज गुजरात राज्यामध्ये वापी अहमदाबाद रस्त्याला एका ढाब्यावरून 3 प्रमुख आरोपी ज्यांची नावं आहेत उमेश कृष्णानी, त्यानंतर नरेश वासवानी तसेच शशी जुमरानी या 3 आरोपींना अटक केलेली आहे। आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराप्रकरणी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा का हा प्रश्न विचारला होता, ज्यात 90% लोकांनी हो म्हणत केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा असं म्हटलंय, तर 10% लोकांनी यावर नाही असं उत्तर देत केंद्रानं हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं मत नोंदवलंय। यानंतर महामुंबई बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।